वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009 निवड तुमची आवड महाराष्ट्राची सुरुवात नव्या दशकाची। हा पुष्करराव ओ कसा वाटला आमचा रियालिटी शो? अरे फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोईंग, मस्तच झाला हा. अरे बापरे. असो तर आता पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. झी मराठीचं भावंड असलेली झी टॉकीज ही वाहिनी ही आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. झी टॉकीजने आजवर उत्तमोत्तम चित्रपट दाखवले आहेत आणि त्यांची निर्मितीही केली आहे. आणि आता ही वाहिनी मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला प्रेक्षक पसंती पुरस्कार सुरू करते. महाराष्ट्राचा फेवरेट कोण, यामध्ये महाराष्ट्राचा फेवरेट नायक नायिका चित्रपट यांची निवड करणार आहेत महाराष्ट्रातले कोट्यवधी प्रेक्षक. झी टॉकीजचा हा पुरस्कार सोहळा लवकरच आपल्याला पाहता येणार आहे. आणि आता पुढच्या विभागाचे पुरस्कार आणि ते जाहीर करण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतोय श्रीयुत सदाशिव अमरापूरकर आणि वंदना गुप्ते यांना. सर्वोत्कृष्ट खलनायिका आणि त्यासाठीची नामांकनं आहेत. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009 सर्वोत्कृष्ट खलनायिकेसाठी नामांकन सुरेखा असंभव, प्रियंका अवघाची संसार, अभिलाषा कुलवधू, कामिनी अभ्यंकर कळत न कळत, लतिका सावित्री. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009 निवड तुमची आवड महाराष्ट्राची सुरुवात नव्या दशकाची. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट खलनायिका सुलेखा असंभव, शस्त्राणि नैनं दहति पावका अचैनं खेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. दिवसा मा गुणरात्रधावते सकाळ संध्याकाळ. यानंतरचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक आणि त्यासाठी नामांकन आहेत. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009 सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी नामांकन भालचंद्र असंभव, रणवीर राजे शिर्के कुलवधू, राघव निंबाळकर सावित्री, सोपान काका असंभव, प्रताप सावित्री. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009 निवड तुमची आवड महाराष्ट्राची सुरुवात नव्या दशकाची. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट खलनायक रणवीर राजे शिर्के कुलवधू, धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आणि विजेत्यांचे आभार, अभिनंदन, धन्यवाद. तर आता मला माहित आहे त्या आतमध्ये झीच्या समध्या हिरोईन येऊन थांबल्यात, त्या आता येणार आहे स्टेजवर. ओ बाई, तुम्ही काय चालवलंय हे? मगापासून काय सांगतोय तुम्हाला? असा सस्पेन्स फोडायचा नसतो. आता हो, हेच सगळं बोलण्यासाठी मला पैसे देऊन इथे बोलवलंय. माझा रेट विचारू नका. माझी काहीतरी इज्जत आहे, इब्रत आहे. माझ्या इमेजला तडा जातो अशाने. किती बोलताय हो मला? किती बोलतोय म्हणजे काय? मगापासून तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही कळत नाहीये का? अहो, हे सगळं मला आहे ना नीट सांगायचंय, समजावून सांगायचंय. पण आता तर त्यांना बघितलं ना मी. ठीक आहे. किती बोलता मला तुम्ही? येडी पिंपोड्यात कवा कोणी बोललं नव्हतं मला. हिंमतच नव्हती कोणाची बोलायची. माझ्या काय बोलणार आता तुम्हाला? असं चार चौघांसमोर बोलतात का कवा कोणी? आता यापुढे कोणाला असं बोलत जाऊ नका बरं. शट अप. झी मराठीवरील झी मराठीवरील मालिकांमधल्या नायिकांनी रसिकांच्या मनावर 10 वर्ष अक्षरशः राज्य केलंय. आभाळ मायामधील सुधा जोशींपासून ते कुंकूमधल्या जानकीपर्यंत ही परंपरा सुरूच आहे. आई, पत्नी, मुलगी, वहिनी, सून झाली अशी स्त्रीची विविध रूपं या नायिकांनी रंगवली.
या 10 वर्षात आपल्या अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या नायिका आता आपल्या समोर येत आहेत, पण एका वेगळ्याच रूपात. साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग, साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजा माझा हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. नाच अडवी मला की जीव माझा भुलला ग. नको राणी नको लागू लाग मध्ये नको बिजू. तिथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का बघते एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजा माझा हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. पुण्य गावाची पंच नावाची पुण्य राजाची तुगराणी ग. आली ठुमकत नार लचकत मान मोरडत गरगराणी. आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरगराणी. आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरगराणी. फुल भुंगराच्या झाली दंगा तालावर झाली दंगा. शाल बुट्टेदार लई लई झाला दंगा लई लई झाला दंगा. सोसन भार घामाघूम झालं अंग घामाघूम झालं अंग. गोऱ्या रंगाची न्याऱ्या ढंगाची चोळी ढिंगाची ऐनवाणी ग. आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरगराणी. आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरगराणी ग. साधने 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 ग. अहो साधने साधने अग साधने साधने. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली. कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या फणात नागिण सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली. कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या फणात नागिण सळसळली. इथं कुणी आत पात ना डोळ्याच्या कोणात हात ना. तू जरा माझ्याशी बोल ना ओठांची मोर खोल ना.
माग जाता माग वळून पाहता वाट पावलात अडकळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली ही परी अस्मानीची ही परी अस्मानीची ही परी अस्मानीची ही परी अस्मानीची डोळे तिचे सळसळती माशांची जोडी ओठ तिचे संत्र्यांच्या रसरसत्या फोडी गालावर थरथरते साय दुधाची अंगावर चव झरते गोड मधाची ही परी अस्मानीची ही परी अस्मानीची गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुल लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुल लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे He loves you. He loves you. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का माँ तू नच गेला बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला परी म्हणू की सुंदरा तिची तरह असे जरा निराळी तिची अदा करी फिदा हिमेनका 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 कोणी जणू निघाली परी म्हणू की सुंदरा सुंदरा तिची तरह असे जरा निराळी तिची अदा करी फिदा हिमेनका 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 कोणी जणू निघाली रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही
हरीची राधा ही बावरी. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. निवड तुमची, आवड महाराष्ट्राची, सुरुवात नव्या दशकाची.